Hello friends, welcome to my channel eGrammar and R Tutorials. Now in this video we are going to see English workshop for trees are the kindest things I know. या पोएमचं आपण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहे म्हणजे याचे क्वेश्चन आन्सर आपण इथे बघणार आहे. तर सुरू करूया आपण आपल्या वर्कशॉपला. फर्स्ट क्वेश्चन आहे पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. खालील जे शब्द आहे तुम्हाला दिले ए बी सी डी या फॉर्मॅटमध्ये त्यांचे राईम वर्ड्स आपल्याला शोधायचे. मी ते शोधून ठेवलेले बघा. फन बिगन सन. बी नो ग्रो अगो. सी नाऊ काऊ बाक. साईट लाईट नाईट. फ्लाय स्काय ललबाय. बरेच शब्द विद्यार्थी हा जो शब्द आहे लुलाबाय असं म्हणतात, तर नाही, हा शब्द काय ललबाय, हे लक्षात ठेवायचं. सेकंड क्वेश्चन बघा काय त्यांनी दिलेला. पिक फ्रॉम द पोयम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये ते एक चित्र तयार करता. अशा लाईन्स कोणत्या आहेत तर त्या तुम्हाला शोधायच्या आहे. ज्या तुम्हाला वाटतं की लाईन्स वाचल्यानंतर की तुमच्या मनामध्ये त्याच्याने चित्र तयार होतं एखादं, तर त्या लाईन्स तुम्ही तिथे लिहायच्या आहे. मी काही लाईन्स लिहून ठेवल्या, आपण त्या बघूया. पिक फर्स्ट आहे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन, हे त्यांनी लिहून दिलं. सेकंड बघा बी अँड स्प्रिंग अ शेड फॉर पाहिजे होतं फॉर स्लिपी काउज. इथे मी फॉर करून घेतो. फॉर स्लिपी काउज, ओके ठीक आहे. अँड थर्ड आहे अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बक्स. डी ए अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोविन. हॅलोविन हा तिकडे एक साजरा करण्यात येणारा सण आहे, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. ई अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. कळतंय? म्हणजे या लाईन्स वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र तेथे तयार होतं. थर्ड क्वेश्चन बघा. द पोएट रिफर्स टू ट्री ॲज द काइंडेस्ट थिंग्स. फ्रॉम द पोएम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्री टुवर्ड्स अदर. आता ट्रीचं काइंडनेस आपल्याला दाखवायचं. इतरांशी जसं ट्री म्हणजे एखादं झाड दयाने वागतं किंवा ते आपल्याला काहीतरी देतं निस्वार्थपणे, तर त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. 5 पॉइंट्स काढलेले आपण बघू. ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज, हे पहिलं. सेकंड, दे गॅदर बर्ड्स अमंग देअर बक्स. बर्ड्सला ते त्यांच्या बक्समध्ये गॅदर म्हणजे गोळा करता. गोळा करणं म्हणजे तिथे त्यांना ते राहायला जागा देता. दे गिव्ह अस वूड टू मेक अवर हाऊसेस. आपल्या घर बांधण्यासाठी ते आपल्याला लाकूड देतात. फोर्थ, दे गिव्ह लिव्स टू बर्न ऑन हॅलोविन. आणि हॅलोविनच्या वेळेस ते आपल्याला लिव्स प्रोव्हाइड करतात. कशासाठी तर ते जाळण्यासाठी. आणि फिफ्थ लास्ट वन, दे हम अ ड्राउझी ललबाय. आणि त्याचबरोबर ते एका प्रकारचं अंगाई गीत, ड्राउझी म्हणजे आपल्याला झोप येईल किंवा असं निस्तेज झाल्यासारखं वाटेल असं ते ललबाय तिथे गातात. फोर्थ क्वेश्चन, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. आता फॉलोइंग हे जे वर्ड्स आहे ह्याला काय डिस्क्राईब करतं, कशाला डिस्क्राईब करतं ते. मग स्लीपी काउज, ग्रीन न्यू बर्ड्स, नंतर मॉर्निंग सन, ड्राउझी ललबाय, काइंडेस्ट ट्रीज, हे असे शब्द ते इथे काय करताय तर डिस्क्राईब करताय. फिफ्थ क्वेश्चन बघा. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. खाली लाईन्स बघा आणि त्याच्यातनं काय आहे. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग, त्याचा अर्थ आपल्याला त्या लाईन्समधनं कळला पाहिजे. म्हणजे याच्याशी रिलेटेड लाईन आपल्याला शोधायची. पहिलं बघा, ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. ही लाईन काय डिस्क्राईब, कोणती लाईन डिस्क्राईब करते बघा. अँड स्प्रेड शेड फॉर स्लीपी काउज. सेकंड, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल, ही लाईन काय कुठल्या लाईन थ्रू डिस्क्राईब होते पोएम मधल्या. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबव. थर्ड बघा, ट्रीज आर मोस्ट लवेबल. म्हणजे काय, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, म्हणजे टायटलच इथे आलेलं आहे. कळतंय. फोर्थ बघा, किड्स लव्ह टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. लहान मुलांना ते सॉंग्स झाडाकडचे ऐकायला आवडतात. मग काय कशामार्फत म्हणू आपण ते. दे हम अ ड्राउझी ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. आणि लास्ट काय बघा,
ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. झाडं एकदम सामान्य आयुष्य जगतात. म्हणजे काय? दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. कळतंय तुम्हाला? पुढचा 6th क्वेश्चन बघूया. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. आपल्याला आता हे जे क्वेश्चन्स आहे हे आपल्याला आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे. ओके, हे मी बाजूला काढून ठेवले, मी तुम्हाला ते दाखवतो आणि आपण कंप्लीट करूया. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. बघा हे क्वेश्चन आपल्याला दिलेले. ओके, याचं मी आन्सर लिहून ठेवलेले. मग इन्सेक्ट, स्नेक, लायन, हायना, लेपर्ड, मॅन, क्रोकोडाईल, मॉस्किटो, टायगर. ओके, ते आपल्याला हार्मफुल आहे, म्हणजे ते आपल्याला इजा पोहोचवू शकतात. सेकंड क्वेश्चन, वाय ट्रीज आर कॉल्ड हार्मलेस. मग ट्रीजला आपण हार्मलेस का म्हणतो? ट्रीज आर कॉल्ड हार्मलेस बिकॉज दे आर युजफुल इन मेनी वेज. बऱ्याच गोष्टीने, बऱ्याच मार्गाने ते आपल्यासाठी कशा असतात? युजफुल असतात. वी हॅव नो हार्म फ्रॉम एनी पार्ट ऑफ ट्री. आपल्याला ट्रीच्या कुठल्याही पार्ट्सपासून कुठल्याही प्रकारचं हार्म, धोका नसतो, इजा नसते. ॲक्च्युली ऑल पार्ट्स ऑफ ट्रीज आर युज्ड इन मेकिंग डिफरंट थिंग्स. आणि ट्रीजच्या अदर पार्ट्सपासून आपल्याला काय करता येतं? वेगवेगळे गोष्टी बनवता येतात. थर्ड क्वेश्चन बघा त्यांनी काय दिलेला आहे. हॅलोवीन इज फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st ऑक्टोबर. मोस्ट ऑफ द टाइम 31st ऑक्टोबरला हॅलोवीन हा सण ते बऱ्याच कंट्रीजमध्ये सेलिब्रेट केला जातो. व्हॉट इज द सीझन देअर. त्यावेळेस तिथे काय सीझन असेल? वाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लीव्स ऑन हॅलोवीन. आणि तुम्हाला असं का वाटतं की त्या काळामध्ये हॅलोवीनच्या वेळेस तिथे लीव्स आपण बर्न केल्या पाहिजे? तर ठीक आहे, आपण त्याचा आन्सर बघूया. ऑन हॅलोवीन फेस्टिवल द सीझन इज अटम. त्यावेळेस कोणता सीझन असतो? अटम सीझन असतो. द वेदर इज कूलर. आणि वेदर कसं असतं? कूल असतं, शांत, म्हणजे थंड असतं. इन दिस सीझन लिव्स बिगिन टू चेंज अँड देन फॉल. आणि त्यावेळेस या लिव्स पडत असतात आणि लिव्स बदलत असतात, म्हणजे नवीन पालवी फुटत असते, त्यामुळे त्या बदलत असतात. रिप्रेझेंटिंग द पासिंग ऑफ समर. हे कशाचं प्रेझेंटेशन करतं? समर चाललाय बॉ. अँड कमिंग ऑफ विंटर. आणि ह्याच्यामुळे विंटर येतोय. पीपल बर्न ड्राईड फॉलन लिव्स इन इमिटेशन ऑफ द सन. ते ड्राईड फॉलन जे लिव्स असतात त्या बर्न केले जातात. त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचं इमिटेशन होतं. कशाचं? सूर्याचं. म्हणजे सूर्य उगवलाय, तिथे आग निर्माण झाली, असं ते एक इमिटेशन असतं. इन्वोकिंग इट्स पॉवर टू एनकरेज growth and hold back the darkness and cold as well as it's proper to destroy evil. इव्हिलला डिस्ट्रॉय करण्यासाठी ते तिथं हॅलोवीनच्या वेळेस ते लिव्स जाळत असतात. फोर्थ क्वेश्चन बघा. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. तेच असतात शेवटचे की जे लाईट शेवटचा होल्ड करतात दिवसाचा, आणि इव्हनिंग कशामध्ये टर्न होते? तर नाईटमध्ये टर्न होते. हे पाहणारं म्हणजे ह्याचं एव्हिडन्स ते स्वतः असतात. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर्ड इन टू द अबोव लाईन. आणि या लाईनमध्ये कुठला दिवसाचा भाग तिथे मेन्शन केला आहे? विच पार्ट ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. आणि दुसरा क्वेश्चन त्याच्यातच विचारलाय की झाडाचा कोणता असा भाग आहे की दिवसाचा शेवटचा प्रकाश होल्ड करतो? तर बघा, द टाइम ऑफ द डे इमिडिएटली फॉलोइंग सनसेट दॅट इज डस्क इज रेफर्ड इन द अबव लाईन. अगोदरच्या लाईनमध्ये ते सांगितलेलं आहे. द लीव्स ऑफ द ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. म्हणजे डस्क म्हणजे काय? तर मावळता दिवस जेव्हा मावळतो तो पार्ट. कळतंय तुम्हाला? चला आता आपण आपल्या परत टेक्स्टकडे वळूया. 7th क्वेश्चन मी तुमच्यासाठी सॉल्व्ह केलेला नाही, कारण की मराठीत पोएम लिहायची आहे आणि इट इज नॉट व्हेरी सिम्पल टू टाईप इन मराठी. ओके, सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज. ट्रीजवर एक शॉर्ट पोएम तुम्हाला सर्च करायची मदर टंगमध्ये. राईट इट इन युअर नोटबुक अँड ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. आणि त्याच पोएमला तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे. 8th क्वेश्चन बघा. Your neighbor is having a huge old banana tree chopped down to make space for another construction. तो विचार करतोय की अनदर कन्स्ट्रक्शन करायचंय, तर मी ही ट्री काय करतो? तोडून टाकतो. राईट अन इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर. तुमच्या नेबरचं आणि तुमचं एक इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन तुम्ही तिथे लिहा.
Trying to stop him from having it cut down. Begin with the following. आता खालून त्यांनी सुरुवात करायला लावलेली इथे माय सेल्फ नेबर वगैरे पासून मी छोटंसं कॉन्व्हर्सेशन लिहिलंय, तुम्ही ह्याला ऍड करू शकता, मोठं बनवू शकता. गुड मॉर्निंग सर, I'm very disturbed and upset to see you having this good old banyan tree chopped down. Neighbor, but why are you asking me? It's my tree. Myself, yes, but cutting tree is not good idea. Instead, ask your interior designer to do something to save the tree. Neighbor, I'll talk to him. You opened my eyes. Thank you very much. या प्रकारचं एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन मी तुमच्या समोर सादर केलेलं आहे. तुम्ही या कॉन्व्हर्सेशनला वाढवू शकता. समजतंय? आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.